हे गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर पार्ट 2 मध्ये लास्टच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेलच की आम्ही आलो आहोत कोकणाला आणि देवदर्शनानंतर आम्ही मामाच्या घरी आलेलो आहोत. सो मामानी जे आहे फणस आणलेला आहे, खूप छान मोठासा फणस आणलेला आणि प्रथा आणि तपस्या फणस सोलत होते. तर फणसाच्या वासेला गुरं जी आहेत ती झारखंड खायला बघा कशी आतुर झालेली आहेत. दिवाळाच्या त्या पलीकडून मुंडी डोकावून बघतात आहेत की कधी मला उरलेलं ते झारखंड खायला भेटेल. आणि त्याच्यानंतर मग इथे प्रथा जी आहे ती बघायला आलेली आहे की चूल कशी पेटवली जाते. तिला खूप इगरनेस होती की एक्झॅक्टली चूल कशी पेटते, लाकडं कसे हे करतात आणि कसं असतं जेवण चुलीवरचं. तर इथे मामी लोक जे आहेत ते कामं करत आहेत, भांड्या घासत आहेत आणि हे आहे मोठी मामी, दुसरी आहे बारकी मामी आणि ही म्याव जी आहे ती घरचीच आहे. प्रथाला ॲक्च्युली ॲनिमल्स पेट्स खूप आवडतात. तर तपस्या जी आहे ती बसली आहे भाकरी बनवायला. तिच्याकडून काय एवढे व्यवस्थित झाली नाही, पण ट्राय करायचं होतं तिला. त्याच्यामुळे तिच्या आजीनी म्हणजे आमच्या मामीनी, माझ्या मामी सासूनी सांगितलं की चल ट्राय कर. ट्राय केल्याशिवाय शिकत नाही माणूस. तर खरंच छान बनवलेली, अशी थोडीशी जाड होती पण ठीक आहे. आणि मग संध्याकाळी मामाने आणलं फणस नाही, फणस खाल्ल्यानंतर अननस आणलं आणि खरंच खूप गोड होतं. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि स्वयंपाक ऑलमोस्ट झाला आहे आणि काही वेळेनंतर मग आम्ही जेवायला गेलो. तर खूप छान व्यंजन बनवलेलं आणि खूप सारी व्हरायटी होती जेवणामध्ये. पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. तर गावामध्ये यायची ना एक मजा जी असते ती वेगळीच असते आणि गावचं जेवण एवढं छान लागतं ना. 2 दिवस मी गावामध्ये राहते ना, माझं वजन वाढतं. तर इथे बघा भाकरी, पातळ भाजी, 2 प्रकारचे सुक्या भाज्या, पापड, लोणचं. जणू असं वाटत होतं की हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहोत. आणि जेवण पण एवढं छान अप्रतिम बनवते ना मामी की विचारू नका. खूप छानसं असं जेवण बनवलेलं आणि पोट भरलं पण मन भरत नव्हतं आणि व्हेज ॲक्च्युली होतं. तर आम्ही जे आहे ते देवाच्या दर्शनासाठी गेलेलो, तर नॉनव्हेज खायचं नाही म्हणून आम्ही व्हेजच खाल्लं. आणि जेवल्यानंतर तपस्या, प्रथा, नितीन आणि नितीनचा भाऊ, मामे भाऊ जे आहेत ते बाहेर गेले आहेत आणि त्यांना एक असं ॲडव्हेंचर करायचं होतं, अंधारात जाऊन फिरायचं होतं. तर ती लोकं अशी अंधारात जाऊन फिरतात. तर आत्ता झालेली आहे सकाळ आणि ही आहे सेकंड डे. तर मच्छीवाली आलेली सकाळी आणि इथे भावताव चालू होता मच्छीचा आणि मी जस्ट बघत होती की गावची मच्छी बघूया कशी असते, कारण वेगळेच थोडे मला मच्छी व्हरायटी तिथे दिसली. आणि मामी, दुसरी नंबरचे मामी आहेत त्या पण आल्या. आणि इथे बघा हे सगळ्यात बारकी मामी आहे जी नातेचा लाड करते आहे. प्रथाचा लाड चालू आहे इथे. तिला मामी सांगते खूप मोठी हो, खूप अभ्यास कर, खूप शहाणी हो, खूप हुशार हो, असे ब्लेसिंग्स चालू होते. आणि सकाळी इथे नाश्त्याला बनवलेले आहेत घावणे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. अँड ही आहे दुसरी सकाळ. सो चला मी तुम्हाला मामाचं घर दाखवते. सो आम्ही ॲक्च्युली आलो आहोत नितीनच्या मामाच्या घरी. नितीनचा मावस मामा आहेत त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. ते राहतात मिडगावण्यामध्ये. सो चला मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते.
आता आम्ही बीच आहे तिथे चाललो आहे. समुद्र इथे दर्शन झालं आमचं. त्या बीचवरती चाललो आहे. पोरांना जायचं आहे बीचवरती. ॲक्च्युली ऊन खूप आहे पण पोरं का ऐकेनात. म्हणजे चला आलो आहे तर मुलांना गावाची बीच दाखवूया कशी असते ती. चला. अख्खे आहेत का ते? तुटलेले नाही घ्यायचे, फेक. तुटले आहेत ते. हे एकच घे. हां चल. जू बीच. आणि इकडे किल्ला आहे त्या साईडला. कुठला किल्ला आहे? विजयदुर्ग, जे समुद्राच्या पलीकडे दिसत आहे बीचच्या इथून. मम्मा ये. माडबन कुठे? हे आहे काय? माडबन कुठे आहे? ह्याच्या मागे आहे. येते येते. ये ना रे पाणी. अरे ये थांबलं नाही, स्लो एकदम. हा आलंय आलंय आलंय. सो आम्ही घरी आलो आहोत आणि प्रथाची जी तब्येत आहे ती थोडीशी बिघडली आहे. उलट्या होतात तिला. काय माहिती काय बिनसले तिचं माहिती नाही, पण उलट्या होतात. एक 10 मिनिटांनी उलट्या. आता तिला सांगितलं की तू झोपली आहे ती. आता बघू कसं काय. तर चला हा व्लॉग मी इथे एंड करते आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा लागला मला नक्की कमेंट करून कळवा. आय होप सो तुम्हाला आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लाडक्या चॅनलला, ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.